ಸೇರಿದ್ರೆ ಮಾತು ಕೆಲಸದಾಗ ಅಡ್ಡೆ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆ ಪ್ರೀತಿದು ಭಕ್ತಿದು ಶ್ರದ್ಧೆದು ಕುಲ ದೈವದ ನೆನಪು ಎಡ್ಡೆ ರೀತಿ ಬೆಂದು ಕೆಲಸ ಕೂಡ ಮಾಡ್ತದೆ. ಯಜಮಾನರು ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಷ್ಟಪಡಕ ಇದು ಮಾತ ಕಟ್ಟದ ಇಂಥ ದೇವಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಬಿಟ್ಟು ಬರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ सुप्रपाणे विपन्तीः नागस्तेन ईशतमागशकं सह हरिमोहेते रुद्रस्य पञ्चात् वेदं ववर्चनम् आस्तु दोषोपवृज्यत परशभस्य रेतसि प्रतपवीर्ये पुरुषं वशं सत्यरसजष्टरे माद्यज्ञात् सर्वभूतः प्रजदाज्यं शोकस्तागिश्चक्रे वायुव्यान् आरण्यान् ग्राम्याष्टरे अस्माद्यज्ञात् सर्वभूतः समादिज्ञरे छन्दाकुंसिजज्ञरे तस्मात् जागता तस्मादस्पा वर्णश्च व्रतानि जने विद्रोहं मनश्चाश्चरामसि अविद्येयत्तव धर्मादिजोपमानस्तस्मादेन सो देवरीरिषः युतवासो यत्र कर्मदेवी यद्भागा सत्यमुदयन्न विधाता विश्वतिरेव देवाताते स्यामवर्णप्रियास यज्ञेभिरीमहे हविर्भिः शयन्नस्मभ्यमसुरप्रजेतो राजं चेदाग्निं मनश्चान्तिः शान्तिरेव शान्तिः शान्तिर्मे अस्तु शान्तिः शान्त्या सर्वशान्त्या मृत्युं विपदे तदस्पदे तु शान्तिं करोमि शान्तिर्मे शान्तिः श्रेष्ठ सुधिष्ठ तपो मेधा प्रतिष्ठा श्रद्धा सत्यं धर्मश्चैतानि वोत्तिष्ठन्त वनोत्तिष्ठन्तु वयं प्रभिधाम वयं प्रभिधाम प्रभिधाम भ्रतानि प्रभिधाम वयं प्रभिधाम भ्रतानि व्रतानि प्रभिधाम व्रतानि विदुषां व्रतानि प्रभिधाम व्रतानि विदुषां आपो निविशन्ते यदीतो यान्ति सम्प्रति काला अप्सु निविशन्ते आपस्सो ये समाहिताः अभ्राण्यपः प्रपद्यन्ते विद्युत्सो ये समाहिता मनवर्णे दिने भूमि इयं च सौचरोदसी विद्यस्विदत्ताङ्गलाभूतं येने मे विधुते गुभे
विष्णुना विदुते भूमि इति वत्सस्य वेदना इदावती धेनुमतीः भूतम् सूर्यमसि मनुषे तस्ये यष्टब्धाद्रोदसी विष्णवेते गाधत्वपृथिवीमभिलो विलूतैः इन्द्रकृष्णार्पलमाहुः कावेत्यः किं परायणम् एको यद्धारयद्देवः रेजते रोदसी उभे पाताद्विष्णोर्पलमाहुः अक्षराद्देत्य एव भवतः यतो हेतो वत्सौ वृत्यश्च वैद्युतश्च अग्ने वृत्रः वैद्युत आदित्यश्च वा अविदृष्टौ दम्पती एव भवतः यतो हेतो वत्सौ उष्मादनीहारश्च वृत्रस्योष्मा वैद्युतस्य नीहारः लोकावेदं प्रतिपद्येते सेयं रात्रे गर्भिणी पुत्रेण संवसति तस्यावा एतदुर्पणम् यद्रात्रौ रश्मयः तथागोद्गर्भिण्यामुर्पणम् एवमेतस्यामुर्पणम् प्रजयष्टप्रजयागमशभिश्च भवति य एवं वेद एतमुद्यन्तमपि यन्तम् चेति आदित्यः पुण्यस्य वत्सः अथ पवित्राङ्गिरसः पवित्रवन्तः परिमाजमासवे विदेहाम् रत्नो अभिरक्षति व्रतम् महस्समुद्रम् वरुणस्थिरोदधे धीरानिध्ये गुरुकरुणेश्वारभम् पवित्रम् ते विततम् ब्रह्मणस्पदे प्रभृगात्तानि पर्येषि विश्वतः अतप्तनदोत्तनदापो अश्नुते श्रुता सयुक्तवन्तः सत्समाचता ब्रह्मा देवानाम् अततः सत्येतदक्षुः विषयः सप्तात्रिष्ठयत् सर्वे त्रयोदशः नक्षत्रैः शङ्कृतो वसन् अथसवितुष्णावाश्वस्यावर्तिकामस्य वीररक्षाभिहिता समुच्च न कन्ददृष्टे कुहदिद्दिवेयोः ततःप्राणिवरुणस्य व्रतानि विशाखचन्द्रमानक्षत्रमेति तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वृणीमहे वयम् देवस्य भोजनम् श्रेष्ठकम् सर्वधातमम् तुरम्भगस्य धीमहि अपाकुर्वत सवितार्भीत् सर्वान् दिवो अन्धतः प्रन्तान्यभवन् दृशे अस्त्रस्त्रासम्भविष्यामः नाम नामैव दापमे अपुंसकम्पुभागस्त्रस्मि स्थावरोऽस्मृतजङ्गमः यजेयक्षिषष्टाहे च मया भूतान्ययक्षत वशवो मम भूतानि अनोबन्धोऽस्म्यहम् विभो स्त्रियः सतीः तामुमे पुंसाहुः पश्यलक्षण्वान्नविचेतदन्धः कविर्यः पुत्रस्य विवाचिकेत यस्ताविजानाश्च विदुः विनाशः अन्धो मणिकविन्दत् पवनङ्गुलिरामिजत् अग्रेव प्रज्ञमुञ्जत् कमजिह्वा असश्रुता ऊर्ध्वमूलमवाच्छाखम् प्रक्षय्यो वेद संप्रति न स जातु न श्रद्धभ्यात् नृत्यम् वा मारयादिनिः हसितकम् मृदितम् गीतम् वीणामणपदासितम् मृतम् जीवम् च यत्किञ्चित् अङ्गानि स्तेव विद्धिरत् अरश्चग्रस्पृश्चध्यायत् अस्माज्ञा
प्रतनुष्व वृद्धमादवसन्धव आदित्ये चन्द्रवरुणादां गर्भमादे ह्रियः पुमान् इतस्य प्रगुं सोऽव्यगतं चन्द्रमसे संवृधे तारामञ्जनयाग्रेज्ञं जयेको रुद्रमुच्यते असङ्ख्याताः सहस्राणि स्मर्यते न च दृश्यते एवमेतं निबोधत आमन्त्रेरिन्दहरिभिः याधिमयोरलोभिः मात्वाकेन्द्रिये मुरिन्नभाषिणः तदन्मे वदामि मामन्त्रेरिन्दहरिभिः याधिमयोरलोभिः मामाकेन्द्रिये मुरिन्नभाषिणः तदन्मे वदामि अणभिश्च महद्भिश्च निकृष्टैः समायुतैः कालेन हैत्वमापन्नैः इन्द्रायाहि सहस्रयुग अग्निर्विभ्राष्टिवसनः वायुश्वेतसगद्भृतः संवत्सरो विशोवर्णैः नित्यास्तेऽनुजलास्तव सुब्रह्मण्योऽगं सुब्रह्मण्योऽगं सुब्रह्मण्योऽम् इन्द्रागच्छ हरिवागच्छ मेधातिथेः मेषवृषणस्तस्य मेने शूरावस्कं जिह्महल्यानि जाला कौशिकब्राह्मणगौतमप्रवाण अरुणाश्वानिहागताः वसवः पृथिवीक्षितः अष्टो दिग्वाससोऽग्नयः अग्निश्च जातवेदाश्चेत्येते ताम्राश्वास्ताम्ररथाः ताम्रवर्णास्तथासिताः दण्डहस्ताः कालग्नतः इतो रुद्राः पराङ्गताः
ನಿಲಯದ ಗೃಹ ಪ್ರವೇಶದ ಸುದಿನ. ಬಳ್ಳೂರು ಶ್ರೀ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟಿಗಾರ್ ಮತ್ತು ಲಲಿತಾ ದಂಪತಿಗಳ ಸುಪುತ್ರ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಬಳ್ಳೂರು ಇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವ ಅಭಿನಂದನಾ ಪತ್ರ. ಮನೆ ಎಂಬುದು ಕೇವಲ ಕಟ್ಟಡವಲ್ಲ, ಮನೆಯೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಅಂತರಾಳದ ಭಾವನೆ, ಅತಿ ದೊಡ್ಡ ಕನಸು. ಈ ಕನಸಿಗೆ ಕಲ್ಲು, ಮಣ್ಣು, ಕಬ್ಬಿಣ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಜೀವ ತುಂಬಬೇಕು. ಎಲ್ಲರ ಹರಕೆ ಹಾರೈಕೆ ಬೇಕು. ಭದ್ರ ಅಡಿಪಾಯದೊಂದಿಗೆ ಚಳಿ, ಮಳೆ, ಹಾರೈಕೆ ಬೇಕು. ಭದ್ರ ಅಡಿಪಾಯದೊಂದಿಗೆ ಚಳಿ, ಮಳೆ, ಬಿಸಿಲಿಗೆ ಮೈಯೊಡ್ಡಿ ನಿಲ್ಲುವಂತಾಗಿ ಸಂಭ್ರಮದ ಗೃಹ ಪ್ರವೇಶವಾದಾಗಲೇ ಸಾರ್ಥಕತೆಯ ಭಾವ ತುಂಬುವುದು. ನಮ್ಮ ಈ ಸುಂದರ ಕನಸಿಗೆ ಜೀವಂತಿಕೆಯ ಕಳೆ ನೀಡುವಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿರುತ್ತೇವೆ. ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಮೇಸ್ತ್ರಿಯಾಗಿ ಕಲ್ಲು ಕೆತ್ತನೆ ಸೇರಿದಂತೆ ಟೈಲ್, ಗ್ರಾನೈಟ್ ಹಾಕುವುದು, ವಿದ್ಯುತ್ ಕೆಲಸ, ಪ್ಲಂಬಿಂಗ್ ಇತ್ಯಾದಿ ಹೀಗೆ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸದಲ್ಲೂ ತಮ್ಮ ಚಾಕಚಕ್ಯತೆಯನ್ನು ತೋರಿಸಿರುತ್ತೀರಿ. ನಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಡಿಲಿಗೆ ಹಾಕಿದಾಗ ನಮ್ಮವರೇ ಎಂಬಂತೆ ಯಾವುದೇ ಕುಂದುಕೊರತೆ ಮಾಡದಂತೆ ಎಲ್ಲರೊಡಗೂಡಿ ಬಹಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮನೆ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಟ್ಟಿರುತ್ತೀರಿ. ಹಲವು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ತಾವು ನಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನು ಗೆದ್ದಿದ್ದೀರಿ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಗಂಡಣ್ಣನಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದೀರಿ. ತಮಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಕೀರ್ತಿ, ಯಶಸ್ಸು, ಆಯಸ್ಸು, ಆರೋಗ್ಯ, ಸುಖ, ಸಂಪದಗಳನ್ನು ಶ್ರೀದೇವರು ಕರುಣಿಸಲೆಂದು ಹಾರೈಸುತ್ತಾ ಈ ಅಭಿನಂದನಾ ಪತ್ರವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಪ್ರವೇಶೋತ್ಸವ
राक्षोक्तहोम वास्तुहोम वास्तुपूजनादिकर्मणि तदङ्गत्वेन कलशस्थापनकर्मणि तत्तद्वस्तुरभिरुपहोमकर्मणि तत्तद्देवता प्रीतिदायक तत्तद्वस्तुदानकर्मणि वास्तुदेवता प्रीत्यर्थं बलिदानकर्मणि विदपुत्रसंभावनकर्मणि अन्त्यदिने प्रातःकाले अरुणप्रश्न पारायणपुरस्सर देहली पूजन मौहोत्सिक विदपुरदक्षिणादानेन मन्त्रघोषपुरस्सरं साङ्गोपाङ्गं निवर्तिते नवागाप्रवेशोत्सवकर्मणि तदनन्तरं पुण्यावासनान्ति समाराधनकर्मणि वैदिकोत्सवीः कृतेन यथाशक्तियतुस्तमिता पारायणकर्मणि महागणपतिहोमकर्मणि एकादशवार उत्ताभिषेकपूर्वविश्वपूजाकर्मणि विदकुलसंभावनकर्मणि करिष्यमाण अन्नसंतर्पणकर्मणि समस्तकर्मणि च अनाचार्यत्रिद्वजवारवाङ्मनकर्मणि च मानुष्यकसुलभसंख्याप्यमानमन्दलोभसुन्दरोभसुरमन्दलोभ बिन्दुविचक्रलोभभक्तिश्रद्धालोभक्तिजान्वैकल्यप्रभृति समस्तं न्यूनातिरिक्तदोषाः मङ्गलकृतद्रव्यपौर्वापरिजविपञ्चदाः समग्राः साधुमत्तराः सर्वाङ्गपरिपूर्णाः यथाशास्त्रमनुष्ठिताः यथोक्तफलदायकाश्च पूजाकृति भवन्तो महान्तो गृह्णन्तु राक्षोक्तहोम वास्तुहोम वास्तुपूजनेन अस्य नवागारनिर्माणकाले सिद्धादितभूषण दारुच्छेदन पाषाणखण्डन लोहफलाकाबन्धकञ्जनादि समस्तदोषपरिहारोऽस्तु भूतप्रेतपिशाचादि समस्तदुःखबाधा निवारणोऽस्तु अस्य गृहे वासतु चिरकालसुखनिवासनसिद्धिरस्तु साम्यन्तु घोराणि साम्यन्तु पातकानि साम्यन्तु अतीतानि च तत्र भवन्तः श्रीमन्तो महान्तो गृह्णन्तु प्रवेशोत्सवेन सहकुटुम्बस्य जनास्य सर्वाङ्गनिरनत्वारा समस्तमाङ्गल्यप्राप्तिरस्ति सर्वसौभाग्यसिद्धिरस्ति पुत्रपौत्रादि अनुवच्छिन्नसन्तति सिद्धिरस्ति भवन्तो महान्तो गृह्णन्तु आचरितमहागणपतिहोमेन विघ्नध्वान्तनिवारणैकतैः सिद्धेभपञ्चान्नः हिमकरहुतकरमण्यनः मदजलपरवशगजवरप्रतमो गणेशः सुप्रीतस्तुप्रसन्नो वरदो भूजातिः सह कुटुम्बस्य यजमानस्य समस्तकार्येषु निर्विघ्नता सिद्धिरस्ति गजान्तरक्ष्मी प्राप्तिरस्ति अभिमतफलदो भूजाति भवन्तो महान्तो गृह्णन्तु श्रीकामैः शान्तिकामैः आरोग्यकामैः मोक्षाद्विरति प्रत्यहं जप्यमानेन विदुषां सारभूतेन विदुरूपेण मध्यवर्तितेन नमः प्रश्नेन एकाधवारैः एकैकगङ्गामाकेन्द्रेण शिवपूजनेन मृगव्याघात् एकादशरूपः श्री उमामहेश्वरस्तुप्रसन्नो वरदो भूजादिति आरोग्य निर्विघ्नदैश्वर्यत्राणमोक्षसिद्धिरस्ति कुलदेवस्य श्रीशङ्करनारायणस्यानुग्रहेण सकलाद्भुतविश्वेदशाभाभ्यरस्ति भवन्तो महान्तो गृह्णन्तु आचरित चतुर्वेदपारायणेन यजमानस्य इष्टार्थसिद्धिरस्ति वेदमाता सुप्रीतस्तुप्रसन्नो वरदो भूजाति भवन्तो महान्तो गृह्णन्तु आचरितनमागारप्रवेशोत्सवकर्मणि तत्तत्कर्मकृद्धः ऋत्विद्धः आचार्यादिक अतिशक्तिकृतदक्षिणादानेन अर्थसम्मिलितानां वेदवेदाङ्गादिपारङ्गतानां विप्रवराणाम् आशीर्वादेन समस्तबन्धुवर्गाणां मित्रवर्गाणां शुभाकाङ्क्षेण जगद्गुरुशङ्कराचार्य श्रीराघवेश्वरस्वामिनां विद्यानुग्रहेण कुलदैवतस्य निरवग्रहेणांशेन च सह कुटुम्बस्याश्चेदमानस्य कौटुम्बिकक्षेमसिद्धिद्वारा आयुष्मत्सूर्णस्वप्नोत्तरपशुयशोच्चारितार बन्धुबान्धवपरिसरपरिजनसोदरसोदरी प्रतिवेशनागरिक सुहृद्जनसमूहनित्योत्तमं नमस्कृतिक्षेत्रव्यवहारक्षेत्र पत्नीपर्यन्त धनकनकवस्तुवाहनस्ववनोपवनस्वतनस्वाकार प्राकार
सदलङ्कारनाट्यशेषमं उत अभिवृद्धिर्भूयादितो महान्तो सर्वेषां मङ्गलमस्तु कल्याणमस्तु कल्याणधर्मस्तु सर्वेषां परस्परसुभात्मस्तु देहारोग्यमस्तु वाक्वैचक्षण्यमस्तु विद्यावैचक्षण्यमस्तु सर्वेषां सद्बुद्धि सदाचारवृत्तिं प्राप्यस्तु उत्तरोत्तराभिवृद्धिरस्तिर्भवन्तो महान्तो अस्मिन् गृहे महालक्ष्म्याः स्थैर्यं सान्निध्यं सविलासं भूयाति भवन्तो महान्तो सत्यानेना आशिरस्सन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्ति तत्र भवन्तश्रीमन्तो महान्तो ॐ नन्दराजाय सर्वस्तोमो विरात्रमुत्तममहद्भवति सर्वस्याप्ति सर्वस्य वित्ते सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जयति शरदिन्दुविकासिमन्दहासाम् स्फुटदिन्दीकरलोचनाभिरामाम् अरविन्दसनानसुन्दरास्याम् अरविन्दासनसुन्दरीमुपासे वागर्थाविवसंपत्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ ನವಾಕಾರ ಪ್ರವೇಶದ ಅಂತ್ರಾಕ್ಷತೆಯ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳ ಯಜಮಾನರ ಕೋರಿಕೆಯ ಮೇಲೆಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೆ. ನೀಲತೋ ಜಲ ಮಧ್ಯಸ್ಥ ವಿದ್ಯುಲ್ಲೇಖೇ ಮಭಾಸ್ವದ ನೀವಾರಶೋಚವತ್ತನ್ನಿ ಪೀತಾಭಾಸ್ವತ್ಯನೋಪಮ ಇತ್ಯಾದಿ ಮಂತ್ರಾಂಗ ಜಗತ್ತಿನ ಸೃಷ್ಟಿ ಹೇಗೆ ಆತು ಹೊಡುವಂತಹ ವಿಚಾರಗಳ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. ನೀಲವನ್ನ ವರ್ಣಲಿಪ್ಪಂತಹ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಸರೋವರ, ಆ ಸರೋವರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೀವಾರ ಹೇಳುವಂತಹ ಪುಷ್ಪ, ಹಾಗೆ ಆ ಪುಷ್ಪದ ಮೇಲಾಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಸುಮ ಅಳೆಯುತ್ತೆ. ಹಾಗೆ ದೇವರು ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಿರ್ತಾಳೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ನೀವಾರ ಪುಷ್ಪದಲ್ಲಿರುವಂತಹ ಕುಸುಮದ ರೂಪದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮ ಇರ್ತಾಳೆ ಅಂತ. ಹಾಗೆ ಆ ಅಣುವಿನ ರೂಪದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮಂಗೆ ತನ್ನನ್ನೇ ತಾನು ಪ್ರಕಟಿಸಿಕೊಳ್ಳಕ್ಕೂ ಹೊರಡುವಂತಹ ಇಚ್ಛೆಯಾದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಲೋಕದ ಸೃಷ್ಟಿಯ ಅಣೋರಣೀಯಾನ್ ಮಹತೋ ಮಹೀಯಾನಾತ್ಮಗುಹಾಯಾನ್ ನಿಹಿತೋಸ್ತ ಜಂತೋ ಅಣುರೂಪದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಪರಮಾತ್ಮ ತನ್ನನ್ನೇ ತಾನು ಪ್ರಕಟಿಸಿಕೊಂಡು ಅಣುವಿನ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಹಾಗೆ ಜಗತ್ತಿನ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಸ್ತುಗಳ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಜೀವಿಗಳ ರೂಪದಲ್ಲೂ ಪ್ರಕಟಿಕೊಂಡ ಹೇಳುವಂಥದ್ದರ ವೇದಾದಿಗಳ ಸಾಹಿತ್ಯ. ಹಾಗೆ ಅಗ್ನೇರಾಪಃ ಆಪಃ ಪೃಥಿವೀ ಪೃಥಿವ್ಯಾ ಓಷಧಯಃ ಓಷಧಿ ಧೋನ್ನಂ ಅನ್ನ ಪುರುಷಃ. ಪರಮಾತ್ಮ ಹೇಗೆ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಾದ್ರೆ ಸೂರ್ಯನಿಗೆ ಅಗ್ನಿಯ ಅಗ್ನೇರಾಪಃ, ತದನಂತರವಾಗಿ ನೀರಿನ ಆಪಃ ಪೃಥಿವೀ, ಅದಾದ ಮೇಲೆ ಭೂಮಿಯ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ ಪೃಥಿವ್ಯ ಓಷಧಯ, ತದನಂತರವಾಗಿ ಸಸ್ಯರಾಶಿಗಳ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ ಓಷಧಿ ಧೋನ್ನಂ, ತದನಂತರವಾಗಿ ಅನ್ನವ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ. ಹಾಗೆ ಪರಮಾತ್ಮಗೆ ತಾನು ಮಾಡಿದಂತಹ ಸೃಷ್ಟಿ ಯಾವಾಗ ಸಂತೋಷ ಆಯಿದಿಲ್ಲೆಯೋ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪುರುಷನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತವು ಮಹತ ಪುಣ್ಯಯೋಗೇನ ಮಾನುಷಂ ಜನ್ಮ ಲಭ್ಯತೆ. ಮಹತ್ತರವಾದಂತಹ ಪುಣ್ಯಕರ್ಮಗಳ ಮಾಡಿದರೆ ಮಾತ್ರ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ ಅಂತ. ಹಾಗೆ ಅತ್ಯಂತ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜನ್ಮ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು. ಹಾಗೆ ಪರಮಾತ್ಮ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ಆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಸಾರ್ಥಕತೆ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಯಿಕೊಳ್ಳಿಯಾದರೆ ಸ್ನಾನ, ಸಂಧ್ಯಾವಂದನ, ಜಪ, ಹೋಮ, ಸ್ವಾಧ್ಯಾಯ ವಿಶ್ವದೇವಾದಿ ನಿತ್ಯ ಕರ್ಮಗಳನ್ನು, ಯಜನ, ಯಾಜನ, ಅಧ್ಯಯನ, ಅಧ್ಯಾಪನ, ದಾನ, ಪ್ರತಿಗ್ರಹ ಹೇಳುವಂತಹ ಷಟ್ಕರ್ಮಗಳನ್ನು, ದೇವಯಜ್ಞ, ಪಿತೃಯಜ್ಞ, ಭೂತಯಜ್ಞ, ಮನುಷ್ಯಯಜ್ಞ, ಬ್ರಹ್ಮಯಜ್ಞ ಹೇಳುವಂತಹ ಮಹಾಯಜ್ಞಗಳನ್ನು ಕೂಡ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಯಜಮಾನನಾದಂತಹ ಅಥವಾ ಮನುಷ್ಯನಾದಂತಹ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಶಾಸ್ತ್ರಕಾರದ ಮಾತು. ಹಾಗೆ ಇಂತಹ ಎಲ್ಲ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ವ್ಯಕ್ತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಾದರೆ 3 ಮಕಾರಂಗವನ್ನು ಅತಿ ಅವಶ್ಯಕ. ಒಂದು ಮನೆ, ಒಂದು ಮನಸ್ಸು, ಇನ್ನೊಂದು ಮಡದಿ. ಈ 3 ಮಕಾರಂಗ ಒಟ್ಟಿಗಿಲ್ಲದೆ ಈ ಯಾವುದೇ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ಆಚರಣೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಯಜಮಾನರಿಗೆ
ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ಮನದಿದ್ದು, ಹಾಗೆ ಮನೆ ಅಜೀರ್ಣವಾದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ನೂತನವಾದಂತಹ ಮನೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾದರೆ ಮತ್ತೆಲ್ಲ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ಅನೂಚಾನವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯ ಹೌದು. ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಕ್ಕಳು ಇತ್ತು, ಹಾಗೆ ಮಕ್ಕ ಮಡದಿ ಮನಸ್ಸಿನೊಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ನೂತನವಾದಂತಹ ಮನೆಯನ್ನು ಈ ಎಲ್ಲ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದು ಆ ಸತ್ಕರ್ಮಗಳಿಂದಾಗಿ ಮನೆಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಮನೆಯವು ಬಹಳ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದು. ಹಾಗೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಸಮಸ್ತ ವಿಧವಾದಂತಹ ದೋಷಗಳ ಪರಿಹಾರಾರ್ಥವಾಗಿ ಆಕ್ಷೋಕ್ತ ಹೋಮ, ವಾಸ್ತು ಹೋಮ, ವಾಸ್ತು ಪೂಜೆ ಇತ್ಯಾದಿ ಸತ್ಕರ್ಮಗಳು. ಜಗತ್ತಿನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದು ಬ್ರಹ್ಮ. ಹಾಗೆ ಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ ನಂತರ ಆರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿಕೊಂಡ್ರೆ ಬ್ರಹ್ಮಕ್ಕೆ ಹೇಳಿಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮನೆಯ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು. ಮನೆಯ ಸೃಷ್ಟಿಯಾದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ನಾವು ಬ್ರಹ್ಮಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ ಉಂಟು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನೇ ಮೊದಲುಗೊಂಡು ವಾಸ್ತುದೇವತೆಗಳ ಪೂಜೆ ನಾವು ಮಾಡಿದ್ದು. ಹಾಗೆ ರುದ್ರ ಲಯಕರ್ತ, ಈ ಮನೆ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಯಿತು, ಲಯಪ್ಪನ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ರುದ್ರನ ಆರಾಧನೆ. ಯೋ ರುದ್ರೋ ಅಗ್ನೋ ಯೋ ಅಪ್ಸುಜ ಓಷಧೀಷಜೋ ರುದ್ರೋ ವಿಶ್ವಾಭವನಾಗೇಶ ತಸ್ಮೈ ರುದ್ರಾಯ ನಮೋಸ್ತು. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ದೇವರಾದ ರುದ್ರ. ಯೋ ರುದ್ರೋ ಅಗ್ನೋ ಯೋ ಅಪ್ಸುಜ ಓಷಧೀಷಜೋ ರುದ್ರೋ ವಿಶ್ವಾಭವನಾಗೇಶ ತಸ್ಮೈ. ನೀರಿನಿಂದ ಭೂಮಿಯಿಂದ ವಿಶ್ವವಿರುವಂತಹ ಸಮಸ್ತ ಚರಾಚರ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ರುದ್ರದೇವರಿದ್ದಾಗಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ರುದ್ರದೇವರ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥವಾಗಿ ಶಕ್ತಿಯಾದಂತಹ ಆರಾಧನೆಗಳ ಬಲಿದಾನಾದಿಗಳೆಲ್ಲ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಂತಹ ಸಮಸ್ತ ವಿಧವಾದಂತಹ ದೋಷಗಳೆಲ್ಲ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತದನಂತರವಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅರುಣ ಪ್ರಶ್ನೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅತಿ ಅವಶ್ಯಕ. ಆರೋಗ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇದೆ. ಹಾಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಮಸ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಆರೋಗ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ಬೆಳಗೆಟ್ಟುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಅರುಣ ಪ್ರಶ್ನೆಯ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಪ್ರೋಕ್ತವರಿಗೆ ಯಥಾಶಕ್ತಿಯಾದಂತಹ ದಾನಾದಿಗಳನ್ನು ದಕ್ಷಿಣಾದಿಗಳೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟುಕೊಂಡು ಸುಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಗ್ರಹವ ಪ್ರವೇಶವಾಗಿ ತದನಂತರವಾಗಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದಂತಹ ವಿಷವ ತಾನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಅಮೃತ ಕೊಟ್ಟಂತಹ ಈಶ್ವರನ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥರಾಗಿ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಪೂರ್ವಕ ಶಿವಾರಾಧನೆಯನ್ನು ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಸತ್ಕರ್ಮಾಂಗ ನಿರ್ವಿಘ್ನವಾಗಿ ನಿವಾರಣೆಯಾಗಿಟ್ಟು ಆ ಗಣಪತಿಯ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿಕೊಳ್ಳಿ ಮಹಾಗಣಪತಿ ಭೋಗವನ್ನು ಹಾಗೆ ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರರಿಗೆ ಬಂಧು ಬಾಂಧವರಿಗೆ ಯಥಾಶಕ್ತಿಯಾದಂತಹ ಸತ್ಕಾರಗಳನ್ನು ಮನೆಯ ಯಜಮಾನರು ಮಾಡಿದ್ದರು. ಹಾಗೆ ಈ ಸತ್ಕರ್ಮಗಳ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಇದಾತೆ ಬಹುರ್ಮನುತ್ಯಕ್ತನೇರ್ ಬೃಹಸ್ಪತಿರುತ್ಥಾನದಾನಿ ಶಕುಂಸಿ ಷಟ್ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸ್ತೂತುಕ್ತವಾಚ ಪೃಥಿವಿಮಾ ತನ್ಮಾನಾಹಿಪುಂಸಿ ಹೇಳುವ ಮಂತ್ರ ಹಂಗ ಹೇಳುವಾಗೆ ಇದಾ ದೇವತೆಗ ಹಾಗೆ ದೇವರ ಸ್ತುತಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆ ಮಾಡಲಿ. ಮನು ಹೇಳುವಂತಹ ದೇವತೆಗ ಯಜ್ಞಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರವೃತ್ತಿಯಪ್ಪಂತಹ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಲಿ. ಅನುರು ಯಜ್ಞಲಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಉತ್ಥಾನದಾನಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ದೇವತೆಗ ಯಾವತ್ತು ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಲೋಚನೆಗಳ ಕೊಡಲಿ. ಹಾಗೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಕೂಡ ನೆಲೆಸಿಕೊಂಡು ಆ ಹಿರಿಯರಿಂದ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯ ನಮ್ಮಂದ ಅಪ್ಪಗೆ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಆಗಿ ತದನಂತರವಾಗಿ ಈ ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ಸಮಸ್ತ ವಿಧವಾದಂತಹ ದೋಷಾದಿಕ ಸಮಸ್ಯೆಗೆಲ್ಲ ಪರಿಹಾರವಾಗಿ ಪುತ್ರಾದಿ ಅನವಿಚ್ಛಿನ್ನ ಪರಂಪರೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಉತ್ತರೋತ್ತರವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಲಿ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ವಿಪ್ರೋತ್ತಮವಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತಿನ ತೃತೀಯ ಪಾದಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ